नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात भाग्यविधाता भाग 56. दक्ष आणि मयंक अग्निहोत्री आपल्या प्रायव्हेट जेटने मुंबईमध्ये दाखल झाले होते. दक्ष हे मूळचे भारतीय होते. त्यांचा बिझनेस ऑल इंडियामध्ये पसरला होता. पण काही वर्षापूर्वी त्यांनी इंडियाला कायमचा रामराम ठोकला होता आणि दुबईमध्ये वास्तव्य करायला सुरुवात केली होती. पण त्यांची नाळ या मातीशी जोडली गेली होती. एका भल्या मोठ्या आलिशान बंगलोबाहेर त्यांची कार येऊन थांबली. तसे देवेंद्र आणि त्यांची पत्नी वैष्णवी त्यांच्या स्वागतासाठी पुढे आले. देवेंद्र हे दक्ष यांच्या पत्नीचे दूरचे भाऊ होते, जे बऱ्याच वर्षानंतर त्यांच्या कंपनीमध्ये काम करत होते. दक्ष यांचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास होता. दक्ष यांनी भारत सोडल्यापासून त्यांचं घर आणि बिझनेस देवेंद्र यांनी सांभाळला होता. वेलकम सर. शेवटी तुम्ही आपली प्रतिज्ञा तोडली. देवेंद्रने त्यांच्यासोबत शेक हँड केला. तू आहेस म्हणून आम्ही निश्चित आहोत, नाहीतर आम्हाला भारत सोडून जाता आले नसते, दक्ष म्हणाले. हा मयंक आहे ना, किती मोठा झाला आहे. वैष्णवी त्याच्याकडे कौतुकाने पाहत होती. तो लहान असताना वैष्णवीने त्याला सांभाळले होते. पण मयंकला हा फॅमिली ड्रामा अजिबात पसंत नव्हता, कारण तो वेगळ्या वातावरणामध्ये वाढला होता. म्हणून त्याला इरिटेट झालं होतं. मला आराम करायचा आहे. माझी बेडरूम कुठे आहे? मयंकने विचारले. साहेबांना त्यांची रूम दाखवा आणि त्यांचं लगेज व्यवस्थित रूममध्ये ठेवा, देवेंद्रने नोकराला सांगितलं. मयंकने दोघांना इग्नोर केलं आणि निघून गेला. देवेंद्र आणि दक्ष हॉलमध्ये बोलत बसले होते. वैष्णवी किचनमध्ये जेवणाची तयारी पाहण्यासाठी गेली होती. तुम्ही अचानक आलात? नाही म्हणजे कारण असल्याशिवाय तुम्ही येणार नाही म्हणून विचारलं. आणि महत्त्वाचं म्हणजे मयंक तुमच्यासोबत आला आहे. देवेंद्रने बरोबर हेरले होते. आम्हाला विश्वजित पाटील यांच्या फॅमिलीची संपूर्ण माहिती हवी आहे, दक्षने मुद्द्याला हात घातला. विश्वजित पाटील यांना मी चांगलं ओळखतो. कितीतरी इव्हेंटमध्ये आमची भेट झाली आहे. आपले रिलेशन चांगले आहेत, देवेंद्रने सांगितले. असं असेल तर बिझनेस पार्टी ऑर्गनाईज करा. मुंबईमधील नामांकित बिझनेसमन यांना इन्व्हाइट करा. आम्ही आलो आहोत ही खबर सर्वांना समजायला हवी, कारण आम्ही इंडियामध्ये सेटल होण्याचा विचार करत आहोत, दक्षने सांगितले. ही तर चांगली गोष्ट आहे. मी मॅनेजरला सूचना देतो. या वीकमध्ये आपण पार्टी ऑर्गनाईज करूयात, देवेंद्रने सांगितले. या पार्टीमध्ये विश्वजित पाटील यांना इन्व्हिटेशन द्यायला विसरू नका. असं समजा की आम्ही त्यांची भेट घेण्यासाठी आलो आहोत. ज्या व्यक्तीने दुबईमध्ये नाव कमावले आहे, आम्हाला त्याला पाहण्याची उत्सुकता आहे. दक्ष आल्यापासून विश्वजितचं नाव घेत होते. ही गोष्ट देवेंद्र यांना खटकत होती. तुम्ही म्हणाल तसंच होईल, देवेंद्रने आश्वासन दिले. दक्षचे अमृतासोबत असलेले घनिष्ठ संबंध
देवेंद्र यांना माहीत होते. तरीही त्यांनी तिचं नाव देखील घेतलं नव्हतं. ही गोष्ट देवेंद्र यांना खटकत होती, पण त्यांनी तसं बोलून दाखवलं नाही. विश्वजित आणि आरोही आपला क्वालिटी टाइम स्पेंड करत होते. विश्वजित हर प्रकारे तिची काळजी घेत होता. तिला क्वीन सारखं ट्रीट करत होता. म्हणून आरोहीच्या मनात त्याच्याविषयी असलेली रिस्पेक्ट आणखी वाढली होती. आपल्या लाईफमध्ये आपल्यावर जीवापाड प्रेम करणारा जीवनसाथी आहे, यापेक्षा दुसरं सुख एका मुलीसाठी असू शकत नाही. विश्वजित तिच्यासाठी ब्रेकफास्ट घेऊन आला. आणखी काही हवं असेल तर सांगा मॅडम, हा बंदा तुमच्या सेवेसाठी हजर आहे, विश्वजित अदबीने म्हणाला. आणि आरोही खुदकन हसली. चीज सँडविच, पास्ता, बॉईल एग्स, सॅलड, ज्यूस, कॉफी असे विविध पदार्थ त्याने टेबलवर मांडले होते, जे पाहून आरोहीने डोक्याला हात लावला. आधीच तिला सिंपल महाराष्ट्रीयन फूड खाण्याची सवय होती. इतकं सर्व करण्याची काय गरज होती? मी साधे पोहे बनवले असते ना, आरोही म्हणाली. मी पहिल्यांदा किचनमध्ये पाऊल ठेवलं आहे, ते पण फक्त तुझ्यासाठी. त्यासाठी ॲप्रिशिएट करायचं सोडून तुला पोहे हवे आहे? या डिशेसमध्ये माझ्या प्रेमाची जादू आहे. एकदा खाऊन बघ, मग तुला समजेल हे डिशेस किती उत्कृष्ट झाले आहेत. विश्वजितने सँडविचचा तुकडा तिच्या तोंडामध्ये टाकला. नॉट बॅड. तुमच्या हातात जादू आहे, आरोही गालात हसत म्हणाली. कारण ते पदार्थ बनवण्यासाठी त्याला जास्त इफेक्ट घ्यावे लागले नव्हते. दोघांनाही भूक लागली होती, म्हणून त्यांनी शांतपणे ब्रेकफास्ट केला. तू तयार हो, आपण बाहेर जाणार आहोत, विश्वजित म्हणाला. मी कुठेही येणार नाही. अशा जीवघेण्या थंडीत तर अजिबात नाही. त्यापेक्षा मी आराम करते, आरोहीने नकार दिला. तसे विश्वजितचे डोळे चमकले. हा विचार मी केलाच नव्हता. तुझ्यासारखी सुंदर बायको सहवासात असताना बाहेर जाण्याची काही गरज नाही. विश्वजित तिच्या दिशेने झुकला आणि आरोही पटकन त्याच्यापासून बाजूला झाली. मला तसं म्हणायचं नव्हतं. तुम्ही जा, मी आराम करते. उगाच माझ्यामुळे तुम्ही का प्लॅन कॅन्सल करत आहात? आरोहीने त्याच्या मनातील भाव ओळखले होते. विश्वजित जागचा उठला आणि तिच्या दिशेने चालू लागला. खोटं बोलू नको. तुझे डोळे खूप काही सांगून जात आहे. तुझी इच्छा पूर्ण करावी लागेल. विश्वजितच्या चेहऱ्यावर खट्याळ भाव होते. प्लीज ना विश्वा, मला तसं म्हणायचं नव्हतं. तुम्ही चुकीचा अर्थ काढत आहात. आरोही पण एक एक पाऊल मागे जात होती. ते मला माहीत नाही. मी आता थांबणार नाही. विश्वजित तिच्या जवळ येत होता. तिने एक पाऊल मागे टाकला आणि तिच्या मागे असलेल्या स्विमिंग पूलमध्ये धाडकन पडली. विश्वा, आरोही भीतीने ओरडली. थंडगार पाण्याचा स्पर्श शरीराला होताच ती कुडकुडायला लागली होती. विश्वजितने स्विमिंग पूलमध्ये उडी मारली आणि तिला आपल्या मिठीमध्ये जकडून ठेवले. मला बाहेर काढा, मला त्रास होत आहे, नाहीतर माझा जीव जाईल. आरोहीने त्याला करकचून मिठी मारली होती. रिलॅक्स स्वीटी, मी असताना तुला काहीही होणार नाही. ट्रस्ट मी. विश्वजितने तिच्या अंगावर असलेला गाऊन बाजूला फेकला
आणि तिच्या ओठांमध्ये ओठ मिसळत तिला पॅशनेटली किस करायला सुरुवात केली. काही वेळासाठी आरोही सर्व काही विसरून गेली आणि भान हरपून त्याला प्रतिसाद देऊ लागली. दोघेही तो रोमॅन्टिक क्षण फील करत होते. थंडी काय असते हे पण आरोही विसरली होती. त्याच्या शरीराची गरमी तिच्या सर्वांगामध्ये भिनली होती. दोघांच्याही अंगावर असलेले कपड्यांचे अडसर दूर झाले आणि विश्वजितने स्वतःला तिच्यामध्ये झोकून दिले. तिच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू उमटलं. तिच्या नखांचे ओरखडे त्याच्या पाठीवरती पडत होते. दोघेही भान हरपून एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करत होते. त्रिशाची बेस्ट फ्रेंड शलाका तिला भेटायला आली होती. त्रिशा अजूनही सावरली नव्हती. तिने स्वतःला 4 भिंतीमध्ये कोंडून ठेवलं होतं. म्हणून अमृताने तिला बोलावून घेतलं होतं. हा काय प्रकार आहे त्रिशा? तू केव्हापासून अशी कमजोर झालीस? तुझ्यासारख्या मुलीकडून ही अपेक्षा नव्हती, शलाका म्हणाली. तुला नक्की काय म्हणायचं आहे? त्रिशाने विचारलं. तू कमजोर नाहीस त्रिशा. विश्वजितने तुझ्यासोबत जे काही केलं आहे त्याचा बदला तुला घ्यावाच लागेल आणि तो असा 4 भिंतीमध्ये बसून घेता येणार नाही. तुला काहीतरी करायला हवं, शलाका म्हणाली. स्टॉप इट शलाका. मला एकटं सोड. आत्तापर्यंत मला जे योग्य वाटलं ते मी केलं. ज्याचे परिणाम तुझ्या समोर आहेत. म्हणून माझी काहीही करण्याची इच्छा राहिली नाही. त्रिशा हतबल झाली होती. लिसन त्रिशा, आपण सरळ मार्गाने चाललो तर हे जग आपला फायदा उचलतो. आपल्याला सुखाने जगू देत नाही. जेव्हा तू जगाच्या नजरेत वाईट होती, जो तो तुझ्यासमोर झुकत होता. पण जेव्हा तुझ्यातील चांगुलपणा जागा झाला, तुझी ही अवस्था झाली. आम्हाला जुनी त्रिशा पाहायची आहे, जी सर्वांना पुरून उरेल. त्याशिवाय विश्वजितला अद्दल घडणार नाही. शलाका तिचं मन डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करत होती. शलाका बरोबर बोलत आहे बेटा. आम्ही तुझ्या सोबत आहोत. माझ्यावर पण बिकट परिस्थिती ओढवली होती. तुझ्या वडिलांनी माझी साथ सोडली होती. त्यावेळी मी माझ्या पद्धतीने सिच्युएशन हँडल केली. नाहीतर आज माझी पण तुझ्यासारखी अवस्था झाली असती, अमृता म्हणाली. तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे? डॅडी आणि तुमच्यामध्ये सर्व काही व्यवस्थित होतं ना? त्रिशाने सहज विचारलं. अमितचं माझ्यावर प्रेम नाही. आम्ही तर केव्हाच आमच्या नात्याला तिलांजली दिली होती. आमच्या लाईफमध्ये तू आहेस म्हणून आम्ही पती पत्नी या नात्याने एका घरामध्ये राहत आहोत. पण प्रत्यक्षात आमच्यामध्ये कोणतंही नातं नाही, अमृताने सांगितलं. तसा त्रिशाला शॉक बसला. व्हॉट डू यू मीन मॉम? तुम्ही असं कसं काय बोलू शकता? छोटे मोठे वाद प्रत्येक नात्यात होत असतात. म्हणून तुम्ही टोकाची भूमिका घेऊ शकत नाही. त्रिशाला काहीच समजत नव्हतं. कॉलेजमध्ये असताना अमित मला आवडत होता. अशात घरच्यांनी आमचं लग्न ठरवलं, ज्यासाठी माझी संमती होती. पण लग्नानंतर अमितने आपले रंग दाखवायला सुरुवात केली. तो नेहमी माझ्यापासून अंतर ठेवून वागायचा. म्हणून आमच्यामध्ये खटके उडायचे. आणि एक दिवस अमित मला सोडून गेला. तिथे एका मुलीबरोबर त्याचं प्रेम प्रकरण सुरू झालं. अमित मला डिवोर्स देऊन तिच्यासोबत लग्न करणार होता. जेव्हा ही गोष्ट माझ्या कानावर आली
मी अमितचे डॅडी म्हणजे तुझे नानू यांच्या कानावर ही गोष्ट घातली. त्यांना पण हा प्रकार अजिबात आवडला नाही. म्हणून त्यांनी आजारपणाचं नाटक केलं आणि अमितला बोलवून घेतलं. त्याच वेळी समजलं की मी प्रेग्नेंट आहे. म्हणून अमितने निर्णय बदलला, नाहीतर आज तो माझ्यासोबत नसता. अमृताने माहिती दिली. व्हॉट? इतकी मोठी गोष्ट तुम्ही माझ्यापासून लपवून ठेवली? आय कांट बिलीव्ह. त्या लेडीजने डॅडीच्या लाईफमध्ये येण्याचा प्रयत्न केला नाही? त्रिशाने विचारलं. ती बाई एक नंबरची लालची आणि धोकेबाज होती. तिला तुझ्या डॅडीचा पैसा हवा होता, म्हणून तुझ्या डॅडला शोधत ती मुंबईला आली होती. पण नशीब त्यावेळी अमित आउट ऑफ गेला होता. त्या डाऊन मार्केट मुलीला पाहून तर माझं डोकं सटकलं होतं. तिला मी जीवे मारण्याची धमकी दिली. तेव्हा कुठे ती बाई माझ्या लाईफमधून हद्दपार झाली. हेच कारण होतं म्हणून मला आरोहीचा राग येत होता. आरोहीला पाहिल्यानंतर मला त्या बाईची आठवण येते, कारण आरोहीने पण तुझ्यासोबत तेच केलं. तुला तुझ्या अपमानाचा बदला घ्यायचा आहे, त्याशिवाय माझ्या आत्म्याला शांती मिळणार नाही, अमृता म्हणाली. आपल्या आईने बरंच काही भोगलं आहे, तरीही तिने हार मानली नाही. म्हणून त्रिशाला स्वतःचा राग येत होता. त्रिशा कमजोर नव्हती. तिला पण आपल्या हक्कासाठी लढायचं होतं आणि विश्वजित आणि आरोहीला त्यांची योग्य जागा दाखवायची होती. आज दिवसभर जान्हवी पेंटिंग करण्यामध्ये व्यस्त होती, म्हणून ती दमली होती. तिने आपलं जेवण रूममध्ये मागवलं होतं आणि झोपायची तयारी करायला घेतली. आधीच आरोही आणि विश्वजित नसल्यामुळे तिला करमत नव्हतं. नर्सने तिला व्यवस्थित बेडवर झोपवलं. तेवढ्यात सिद्धार्थ आतमध्ये आला. मला जान्हवीसोबत एकांतात बोलायचे आहे. तुम्ही काही वेळासाठी बाहेर जा, सिद्धार्थ नर्सला उद्देशून म्हणाला. हा काय वेडेपणा आहे सिद्धार्थ? आपण उद्या बोलूयात, मला झोप आली आहे, जान्हवी म्हणाली. पण सिद्धार्थ ऐकणार नव्हता. मी काहीतरी म्हणालो. सिद्धार्थने नर्सच्या दिशेने पाहिले. ती खाली मान घालून बाहेर निघून गेली. सिद्धार्थने दरवाजा लॉक केला. तू गेला नाहीस तर मी तुझी कंप्लेंट करेल आणि तुला या घरातून बाहेर जावं लागेल. तुला समजत आहे ना मी काय बोलत आहे ते? जान्हवीला भीती वाटत होती. सिद्धार्थ तिच्या जवळ आला आणि तिची पाठ बेडवर टेकवत तिचे दोन्ही हात बेडला घट्ट जकडून ठेवले. तिची भित्री नजर त्याच्यावर खेळली होती. एकदाच विचारणार, फक्त हो किंवा नाही मध्ये मान हलवायची. तू मला माफ करणार आहेस की नाही? सिद्धार्थने विचारलं. तू विचित्र आहेस, सोड मला, नाहीतर मी ओरडेल. जान्हवी सुटका करण्याचा प्रयत्न करत होती, पण तिच्याने ते शक्य नव्हतं. माझ्या प्रश्नाचं उत्तर दे, त्याशिवाय मी जाणार नाही, सिद्धार्थ तिच्यावर नजर रोखत म्हणाला. नाही देणार उत्तर? काय करणार आहेस तू? सांग ना. जान्हवीचा कंठ दाटून आला होता. आता सिद्धार्थकडे दुसरा पर्याय नव्हता. त्याने काहीही विचार न करता तिच्या ओठांवरती ओठ टेकवले. हे इतकं अनपेक्षित होतं की तिचा मेंदू बंद पडायची वेळ आली होती. तरीही ती झटापट करत होती. त्याच्या शरीराचं ओझं तिला असह्य करत होतं. तो अधाशासारखा तिच्या ओठांचे चुंबन घेत होता. त्या स्पर्शाने ती गांगारून गेली होती, पण तिलाही तो स्पर्श हवा हवासा वाटत होता.
म्हणून तिचा प्रतिकार क्षणात मावळला. जान्हवी आज पहिल्यांदा हा अनुभव घेत होती. तिच्यातील संवेदना जाग्या झाल्या होत्या. काही वेळाने सिद्धार्थने तिला सोडलं. जान्हवी जोरजोरात श्वास घेत होती. दोघांचेही चेहरे अगदी जवळ होते. आय लव्ह यू. मला तू हवी आहेस. तू फक्त माझी आहेस हे लक्षात ठेवायचं आणि पुन्हा माझ्यासमोर नाटकं करायची नाही. नाहीतर तुला माहीत आहे मी काय करेन. सिद्धार्थ निघून गेला. जान्हवीचे डोळे भरून आले होते. आपण इतकं नशीबवान कसं काय असू शकतो हेच तिला समजत नव्हतं. सिद्धार्थ तिला पहिल्या नजरेत आवडला होता, पण दोघांचे मिलन शक्य नव्हतं, कारण जान्हवी त्याच्या लायक नव्हती. तिने आपल्या मनातील विचार झटकून टाकले आणि त्याच्या स्वप्नांमध्ये डोळे मिटून घेतले. आजचा दिवस ती कधीच विसरणार नव्हती. क्रमश. पुढील भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.